जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली, मिरज शहरासह तासगाव, विटाळ, कवठेमंकाळ, पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय। मिरजेत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर पत्रेही उडून गेल्याचे प्रकार घडलेत। तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केलाय, मात्र पाऊस थांबताच उष्मा निर्माण झाल्याचं चित्र होतं। दरम्यान रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी आणि उर्वरित द्राक्ष बागांवर संकट आहे। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मिरज शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, तर काही ठिकाणी अनेकांच्या घरांची पत्रे उडून लांब वर पडली होती। काहींनी घराच्या छतावर लावलेले सोलर पॅनल दूर वर पडलेत। मिरजेतील सखल भागामध्ये पावसानं पाणी साचून राहिल्याने सर्वत्र पाणी तुंबलं होतं। तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसत होतं। शहरातील शास्त्री चौक, गाढवे चौक, गांधी चौक, नदीवेस, मंगळवार पेठ, वखार भाग, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आदी सकल भागात पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे। गांधी चौकामध्ये भले मोठे झाड दुकानावर पडलं। सुदैवाने जीवितहानी कुठे झाली नाही, तर दुकानाचं मोठं नुकसान झालंय। महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ नागपूरच्या सदस्य सचिवपदी बदली झाली आहे। वर्षपूर्तीपूर्वीच त्यांची बदली झाली। सायंकाळी बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्त झालेत। अद्याप नूतन आयुक्तांची नियुक्ती झाली नाही। दरम्यान सांगलीचे तत्कालीन प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती होईल याबाबत चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर 8 एप्रिल 2024ला सांगलीच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली होती। वर्षपूर्तीपूर्वीच त्यांची बदली झाली आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी या संदर्भातील आदेश आयुक्तांना दिले। प्रशासकीय यंत्रणेतील सुधारणा, ऑनलाईन सेवांचे सक्षमीकरण, स्वच्छता, कचरामुक्त डेपो, पूर नियंत्रण आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या प्रकल्पाची आखणी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा आराखडा आदी उल्लेखनीय कामे त्यांच्या कालावधीत केली। वाढीव घरपट्टी मूल्यांकनामुळे त्यांना नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांच्या नाराजीचा सामना करावा लागला, मात्र त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। शासनाच्या आदेशामुळे महापालिकेचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा असं म्हटलंय। त्यामुळे हा कार्यभार जिल्हाधिकारी अशोक काकडे अथवा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे देण्याची शक्यता आहे। गुप्ता यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। वाळवा तालुक्यातील घबकवाडी ते ओझरडे मार्गावर गांजा विक्रीसाठी आणि गांजा विकत घेण्यासाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या तिघांकडून 8,40,000 रुपये किमतीचा 27 किलो 925 ग्रॅम गांजा जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी सुनील रामचंद्र कुंभार, सुजय बबन खोत आणि परशुराम सिद्धलिंग पोळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दरम्यान खोत आणि माळी यांनी सदरचा गांजा हा हैदराबाद येथील नामदेव तेलंग यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकात संशयित सुनील कुंभार हा सुजय खोत आणि परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा घेण्याकरिता कुंभार वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तातडीने पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळात तिघे जण कुंभार वस्ती येथे एका शेतात असणाऱ्या उसाच्या वाड्याच्या गंजीपाशी जाऊन थांबले। त्यातील एकाने गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली। त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। पोलीस चौकशीत सुनील कुंभार याने संशयित सुजय आणि परशुराम याच्याकडून तयार गांजा खरेदी करण्याची आल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे संशयित दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदर गांजा हा नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद याच्याकडून आणल्याचं सांगितलं। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर, पंकज पवार आणि नितीन सावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी अरुण पाटील, अतुल माने, सुजय थोरात, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे। पोलिसांनी संशयितांकडून गांजा आणि रोख 2,500 रुपयांची रोकड हस्तगत केली। याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधितांवर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अलीकडच्या काही दिवसात भाजपाशी जवळीक साधली असल्याचं दिसते। नुकतंच त्यांनी विधान परिषदेचे गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील संपर्क कार्यालयाच्या शुभारंभाला हजेरी लावली। त्यामुळे पृथ्वीराज पाटील भाजप प्रवेश करणार काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे।
सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली होती, पण या विधानसभा निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्याचा फटका त्यांना बसला होता। जयश्रीताई पाटील यांना पक्षाचे निलंबित केलं होतं, पण काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला होता। त्यामुळे पक्षावर आणि नेत्यांवर ते नाराज आहेत। गेल्या महिन्यात भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सत्यजित देशमुख यांनी पृथ्वीराज पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर देखील दिली होती, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। यामध्ये त्यांनी भाजपाच्या एका नेत्याच्या संपर्क कार्यालयाच्या शुभारंभाला हजेरी लावून चर्चेचा विषय केलाय। विधान परिषदेचे गटनेते मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मुंबई येथे नव्याने सुरू केलेल्या कर्तव्यपथ जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पृथ्वीराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत शिराळ्याचे भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख देखील उपस्थित होते। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या संपर्क कार्यालयाच्या शुभारंभाला पृथ्वीराज पाटील यांनी हजेरी लावल्याने पुन्हा त्यांच्या भाजप चर्चेला ऊत आलाय। कारागृहातील कैदी गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडावे, त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते। कैद्यांनी जीवन गाणे गातच जावे हा सुविचार आत्मसात करून एक चांगले व्यक्तिमत्व बनून जीवन जगावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी केले। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या वतीने अपर पोलीस महासंचालक सुहास वारके यांच्या विशेष सहकार्याने आणि कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। यावेळी तुरुंग अधिकारी सचिन पाटील यांच्यासह कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार आणि कारागृहातील कैदी उपस्थित होते। कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी राज्यातील मुख्यालय असणाऱ्या सर्व कारागृहात हा कार्यक्रम घेण्यात आलाय। कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणारा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होता। कारागृह अधीक्षक विजय कांबळे म्हणाले, जीवन हे देवाने माणसाला दिलेली देणगी असून ते पुन्हा पुन्हा येत नाही। कैद्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत आणि देशाचे भवितव्य आहोत हा विचार मनात रुजवून गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून आपल्या कुटुंबासमवेत चांगलं जीवन जगावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तासगाव तालुक्यातील आळतेला गारपिटीसह उन्हाळी पावसाने झोडपले। या पावसाचा द्राक्ष, बेदाणा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। शेतातील काढलेली पिके गोळा करण्यासाठी आणि बेदाणा शेडवर कागद घालण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ दिसून आली आहे। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। सोमवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढला होता। तासगाव तालुक्यातील आळते गावाला दुपारी 2:30 वाजता वादळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपले। तसेच तालुक्यातील चिंचणी, लोंढे, कौलगे, बस्तवडे, वाघापूर यांसह अन्य गावांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली। सध्या रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांच्या काढण्याचा हंगाम सुरू असून द्राक्ष व बेदाणा यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षाचं नुकसान होणार असून खरड छाटणी होऊन फुललेल्या काड्यांना जर मार लागला तर पुढील हंगामात त्या द्राक्ष येत नाहीत असा इतिहास आहे। तसेच पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे बेदाणा शेडवरील बेदाणा काळा पडणार आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावलाय। तालुक्यात सध्या अद्यापही 15 ते 20% द्राक्ष बागातील द्राक्षे विक्रीसाठी जायचे, तर काही शेतकऱ्यांनी द्राक्षे बेदाण्यासाठी रॅकवर टाकली आहेत। मंगळवारच्या या पावसामुळे द्राक्षांना क्रॅकिंग येण्यासाठी तसेच द्राक्षातील शुगर कमी होण्याची शक्यता व्यक्त होते, त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या 5 सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विक्रीसाठी बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली। या सूतगिरण्यांकडे तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळं आहे। बँकेने यापूर्वी 2 वेळा सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही। यापैकी 3 सूतगिरण्या बँकेने स्वतः खरेदी केल्यात। जिल्हा बँकेच्या कर्जाचे थकबाकी वसुलीसाठी बँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर आणि विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या 5 सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या। या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर 2024 अखेर केवळ मुदलाची 134 कोटी 42 लाख 52 हजार रुपये थकबाकी आहे। यावरील थकीत व्याज ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे। या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत होती, परंतु एकच निविदा दाखल झाली होती, त्यामुळे प्रक्रिया रद्द करावी लागली।
शेतकरी, विणकरी, प्रतिबिंब, मागासवर्गीय आणि विजयलक्ष्मी कॉटन मिल या 3 सूतगिरण्या जिल्हा बँकेने मार्च 2020 मध्ये स्वतः खरेदी केल्यात. बँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची 7 वर्षात विल्हेवाट लावून बँकेची कर्ज वसुली करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. या संस्था खरेदी करून मार्चमध्ये 5 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संस्थांकडील कर्ज वसुली कोणत्याही स्थितीत बँकेला करावी लागणार आहे. त्यामुळे बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण सेवक पद रद्द करावे तसेच 15 मार्च 2024च्या रोजीचा संच मान्यतेचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने खासदार धैर्यशील माने आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 2000 ते 2001 मध्ये शिक्षण सेवक हे पद निर्माण करून शिक्षण व्यवस्थेमध्ये भेद निर्माण केला. 3 वर्ष शिक्षकाला तुटपुंच्या मानधनावर राबवलं जातं. शिक्षण सेवक हे पद कायमचं बंद करण्यात यावे. तसे न केल्यास शिक्षण सेवक पदाचा कालावधी 1 वर्ष करून मानधन 40,000 रुपये करण्यात यावं. तसेच 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जाचक शासनादेश तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागण्याचं निवेदन खासदार माने आणि आमदार देशमुख यांना देण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शासन आदेशामध्ये बीएलओ हे काम अशैक्षणिक काम आहे असं सांगण्यात आले. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करावं. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत घेण्याचा आणि निकाल 1 मेला घोषित करण्याचा आदेश काढलेत. या आदेशानुसार 25 एप्रिल पर्यंत परीक्षा आणि 1 मेला निकाल हे योग्य नाही. अवघ्या 5 दिवसाच्या कालावधीत पेपर तपासून निकाल तयार करणं शक्य नाही. पेपर तपासण्यासाठी वेळ मिळण्यासाठी 1 ते 15 एप्रिलला परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.